परमेश्वराची नावाची महिमा हो. आपण सगळ्यांना हे नवीन महिन्याच्या वायदेच्या आराधनेत आम्ही स्वागत करतो. परमेश्वराने आत्तापर्यंत आपल्याला सांभाळून सुरक्षा दिले, म्हणून परमेश्वराला एक सुंदर मराठी गीत राजा येशू आले आहे मिळून गाऊया, आनंदाने गाऊया, हे गीत बोलून आपण परमेश्वराची नावाची महिमा करू. स्तुतियो परमेश्वरा. हालेलुया हालेलुया. जसा हा गीत म्हणतो परमेश्वरा, तुम्ही मागा तो ऐकणार, काही उणे नाही पडणार. हालेलुया. जो परमेश्वर हालेलुया तुमच्या उपस्थितीत परमेश्वरा हालेलुया त्यांचं तोंड उघडून पूर्ण हृदयाने परमेश्वरा तुम्हाला हालेलुया बोलवित आहे परमेश्वरा. हालेलुया. तू त्यांच्या जीवनात अद्भुत कार्य घडणार आहात म्हणून तुला धन्यवाद देतोय परमेश्वरा. जे कोणी परमेश्वरा आपल्या पापाचा पश्चाताप करून तुझा जवळ येतोय परमेश्वरा, तूही त्याचा जवळ आहात परमेश्वर. हालेलुया. तू त्यांच्या जीवनाचे सारे कमी गटींना सारे गरजांना परमेश्वर तू पूर्ण करणार म्हणून तुला धन्यवाद देतोय परमेश्वरा. आता पण बहिणीला लपून परमेश्वरा तू आमच्याशी बोल. या महिन्यात परमेश्वरा जे काही वायदेचे वचन तू आमच्यासाठी ठेवलं आहे परमेश्वरा, त्या परमेश्वरा त्यांना लपून परमेश्वरा तू आमच्याशी बोल परमेश्वर. ते परमेश्वर ते वचन हालेलुया प्रति दिवस परमेश्वर हालेलुया ते वचन बोलून अद्भुत कार्य परमेश्वर हालेलुया आम्ही अंगीकार करायला तू परमेश्वरा सहायता मदत कर. तू तसा करणार आहे म्हणून तुला धन्यवाद देतोय. ही छोटीशी प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताची गोड नावात सर्व लोकांना नवीन महिन्यामध्ये प्रवेश केल्याबद्दल तुम्हाला मी स्वागत करते. हे नवीन महिन्यासाठी परमेश्वराने दिलेल्या वचनाला मी तुमच्यासाठी वाचते. पहिला इतिहास 11:9. अशा प्रकारे दाविदाची प्रतिष्ठा अधिक वाढत गेली, कारण सैन्याचा परमेश्वर त्याच्या बरोबर होता. या वचनात आपल्याला हे पाहायला मिळते परमेश्वर काय म्हणतो. सेनाचा परमेश्वर त्याच्या बरोबर होतो. कोणाच्या बरोबर होतो? दाऊदा बरोबर सेनाचा परमेश्वर होतो. म्हणून दाऊद प्रतिष्ठित अधिक वाढत होता. दाऊदाचा प्रतिष्ठा अधिक वाढत होता. त्याचं कारण काय आहे?
सेनावाचा परमेश्वर त्याच्या बरोबर होतो. हालेलुया. प्रियजनो, परमेश्वर काय म्हणतो, तुमच्या जीवनात तुमच्या प्रतिष्ठा वाढवायला पाहिजे तर तुमच्या बरोबर हे जगताचे लोक बरोबर राहायचे आवश्यकता नाही. तुम्हाला उत्पन्न केलेला तुमच्या परमेश्वर, सर्वशक्तिमान परमेश्वर तुमच्या सोबत असेल तर तुमच्या जीवन पण दाऊदाप्रमाणे परमेश्वर आशीष करणार आणि तुम्ही पण वाढणार. हालेलुया. वाढवत गेली. हालेलुया. तुमच्या जीवन पण वाढवणार. हालेलुया. तुमच्या जीवनाला पण परमेश्वर सुख देऊन तुम्हाला आशीष करणार. हालेलुया. दाऊद त्याच्या परिवाराच्या लोकांनी त्याला नफरत केले, त्याला तिरस्कार केले. त्याच्या परिवारात एक शुभ कार्य घडला होता. राजाला निवडायला सामुएल नबीने त्यांना सांगितलं होतं, सर्व मुलांना तुम्ही एकट्ठा करा. तेव्हा त्यांचे पिताने काय केले, दाऊदाला बोलवलं नाही. दाऊद जंगलामध्ये तो बेड बकऱ्यांना तो चरत होता. हालेलुया. बेड बकऱ्यांची रखवाली करत होता. परमेश्वर तिथे पण तो परमेश्वराची स्तुती करून परमेश्वराच्या नावाला महिमा करत होता. त्याचे परिवाराचे लोकांनी, त्याच्या आईने, त्याचे वडीलने त्याला बोलवलं नाही, त्याला नफरत केले. तरी पण तिथे पण हालेलुया तो परमेश्वराच्या नाव घेऊन परमेश्वराच्या स्तवन करीत होता. म्हणून परमेश्वराने त्याला निवडून राजाचा हे पदवी दिला. हालेलुया. कारण परमेश्वराच्या नाव घेऊन सर्वशक्तिमान परमेश्वर, सेनाओंचा परमेश्वर त्याच्या बरोबर होता. त्याला असं वाटलं नाही मी जंगलात मी एकटाच आहे, पण त्याला हे माहित होते माझ्या बरोबर माझा परमेश्वर आहे, म्हणून मी निराश होणार नाही, म्हणून मी दुखी हालेलुया राहणार नाही. कारण माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे, तो मला नक्की आशीष करणार आहे. हे हालेलुया त्याने मनाने ठाणलेले होते. म्हणून परमेश्वराने त्याला तिथून हालेलुया आणून निवडून त्याला राजाची पदवी दिले. हालेलुया. परमेश्वर त्याच्या सोबत राहून त्याला आशीष करून त्याला वाढवले. हालेलुया. आपण हालेलुया बघतो स्तोत्र संहितामध्ये असं लिहिले आहे 119 मध्ये हालेलुया ते 7 बार हालेलुया दिनात हर दिवस 7 बार तो स्तुती आराधना करतो. 3 वेळी तो हालेलुया परमेश्वराच्या सन्निधानात प्रार्थना करतो. इतके महान राजा असून समय हालेलुया काढून वेळ काढून तो परमेश्वराच्या उपस्थितीत त्याच्या आराधना करत असणारा पुरुष होता. म्हणून परमेश्वर त्याला आशीष करून त्याला वाढवलं. हालेलुया. परमेश्वराचे प्रिय जनो, तुमच्या जीवनात पण तुम्ही पण वेळायला समयला निवडून परमेश्वरासाठी तुम्ही हालेलुया प्रार्थना करेल आणि स्तुती आराधना करेल तर नक्की तुमच्या जीवनात पण तुम्हाला पण परमेश्वर आशीष करून तुम्हाला हालेलुया उंच पदवी देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तुम्ही असं नका विचार करू माझ्या परिस्थिती खूप अवघड आहे, मी कसं माझा भविष्य होणार आहे, माझं जीवन कसं होणार आहे असा विचार करू नका. दाऊद संकटात असलेल्या वेळी सुद्धा तो परमेश्वराची आराधना केला. प्रति दिवस 7 वेळी तो परमेश्वराची आराधना केले. म्हणजे लगातार तो परमेश्वराची स्तुती करून परमेश्वराच्या नावाची स्तवन करत होता. तसं तुम्ही पण हालेलुया स्तवन करून बघा, परमेश्वराची महिमा करून बघा. तुमच्या जीवनाला पण परमेश्वर आशीष करून तुम्हाला उंच पदवी देणार आहे. जसे लिहिले आहे
ओ अशा प्रकारे दाविदाच्या प्रतिष्ठा अधिक अधिक वाढत गेले. तिथे तुमच्या नाव टाकून तुम्ही म्हणू शकता की माझा नाव शिबा आहे. मी असं बोलू शकते, शिबा ओ हर प्रकारे अशा प्रकारे शिबाची प्रतिष्ठा अधिक अधिक वाढत गेली, कारण सेनाच्या परमेश्वर त्याच्या बरोबर होतो, माझ्या बरोबर आहे. हालेलुया. तुम्ही त्या दाऊद हे नाव काढून, तुमच्या नाव काढून तुम्ही वाचा, परमेश्वर माझ्या सोबत आहे म्हणून मी प्रति दिवस मी वाढवणार आहे. प्रति दिवस परमेश्वर मला आशीष करणार आहे. दाऊद आणि परमेश्वराचा ओ संबंध ओ खूप ओ गहरी असल्यामुळे परमेश्वर त्याला आशीष करून त्याला वाढवलं. तुम्ही पण असं करा, परमेश्वर तुम्हाला पण आशीष करून वाढवणार आहे. या आपण डोळं बंद करून प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वरा, जसा हालेलुया दाविदाला तुम्ही निवडून त्याला आशीष केले परमेश्वरा, त्याला महान केले परमेश्वरा, त्याच्या प्रतिष्ठा वाढवलं परमेश्वरा, तसं तुमच्या लोकांना पण परमेश्वर तुम्ही निवडून त्यांच्या सर्व संकटापासून, सर्व ओ हालेलुया ओ परेशानीपासून, त्रासापासून त्यांना सोडवून परमेश्वर त्यांना पण परमेश्वर तुम्ही आशीष करण्यासाठी, वाढवण्यासाठी मी विनंती करते परमेश्वरा. हालेलुया. सर्व लोकांच्या जीवनात असणारे सर्व अश्रूंना तुम्ही पोचण्यासाठी मी विनंती करते परमेश्वरा. सर्व लोकांना तुम्ही आशीष करा. तुमच्या हालेलुया ओ शरण त्यांना पाहिजे परमेश्वरा. परमेश्वरा, सर्व लोकांना तुम्ही ओ सुधी घेऊन, हालेलुया काळजी घेऊन त्यांना आशीष करण्यासाठी विनंती करते. सर्व स्तुती आदर महिमा तुमच्या नावाला देते. ओ माझ्या प्रार्थना ऐकून घे पिता. आमेन, आमेन, आमेन.